मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गडचिरोलीमधील सिरोंचा अहेरी भामरागड कुरखेडा या गावाला तिसऱ्यांदा पुराचा फटका। पुरामुळे भात आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान। इंटरनेट दूरध्वनी सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भागातील पंचनामे रखडले। परभणीमध्ये अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आठवडा उलटून देखील पंचनामे नाहीत। आणखी वेळ लागणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। यवतमाळमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पूरग्रस्त भागात पाहणी। अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। जळगावच्या मुक्ताईनगर रावेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। पंचनामे झाले तरी भरपाई दिली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा। मात्र पावसाचा जोर कमी होताच सोयाबीन आणि कापसाच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांच्या चिंतेत नव्यानं भर। जळगावच्या रावेरमध्ये केळी उत्पादकांची कोंडी। केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही कमी भाव। महिनाभरात केळीचा भाव 1900 वरून 800 रुपयांवर। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। 7,12 एकरवरील शेतीचं नुकसान। शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी। सोलापूरमधील पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचं शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे। सरकारी मोबदला देण्यापेक्षा हमीभाव दिल्यास आम्हाला फायदा होईल, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। नागपूरसह विदर्भातील काही भागात बुधवारी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज। बुधवारी विदर्भातील 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 9,465 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नांदूर मध्यमेश्वर धरणामधून जायकवाडी धरणाच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। बीडच्या परळीमधील चांदापूर तलाव ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांची पुढील वर्षभरासाठीची पाण्याची चिंता मिटली। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले। हतनूर धरणामधून 22,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या 40 गावातील निसर्ग सौंदर्य बहरून निघालं। पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित आणि बंधाऱ्यातून देखील पाणी वाहायला सुरुवात। डोंगराळ भागातील नागरिकांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला। वाशिमला पाणीपुरवठा करणारं एकबुर्जी धरण 100% भरल्यामुळे सांडव्याला धबधब्याचं स्वरूप। मात्र धरण ओसंडून वाहत असताना शहरामध्ये 10 दिवसांनंतर पाणीपुरवठा। नागरिकांमधून नगरपरिषद विरोधात रोष व्यक्त। ई पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक त्रुटी दूर। शेतकऱ्यांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ई पीक पेरा नोंदवण्याची मुदत। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ॲपद्वारे नोंदणी करावी, कृषी खात्याचं आवाहन। अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील माटरगाव वाठोडा या रस्त्यावरील पूल धोकादायक बनला। पुलावर खड्डेच खड्डे। प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं स्थानिक संतप्त। नाशिकमध्ये दुचाकी चालक महिलेचा खड्ड्यामुळे अपघात। मायको सर्कल ते आरडी सर्कलला जोडणाऱ्या मार्गावरील घटना। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गणेशोत्सवापूर्वी नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरताना दिसतोय। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना खड्ड्यांमुळे मोठी अडचण। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वर या रस्त्याची दयनीय अवस्था। निवळी घाट परिसरामध्ये 7 ते 8 फुटांचे खड्डे। खराब रस्त्यांमुळे कोकणवासी हैराण। इंदापूरच्या बावडामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे आगामी 50 वर्ष पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। बुलढाण्यातील खामगावच्या सारोळामध्ये बसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक। संतप्त विद्यार्थ्यांकडून एसटी बस अडवून आंदोलन। पर्यायी बसची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी। जळगाव जिल्हा परिषदेमधील 7 महिला कर्मचाऱ्यांनी तर एका पुरुष ग्रामसेवकानं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। महिला कर्मचाऱ्यांसह पुरुष ग्रामसेवकावर कारवाई होणार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती। नाशिकमध्ये आदिवासींचा उलगुलान मोर्चा। आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची खासगी कंपनीमार्फत भरतीचा निर्णय। खासगी कंपनीमार्फत भरतीच्या निर्णयामुळे कर्मचारी संतप्त। लातूरच्या पनगेश्वर शुगर मिलच्या कर्मचाऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। थकीत वेतनाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक।
बुलढाण्यात पुन्हा एकदा जलसमाधी आंदोलनाचा इशारा. 25 वर्षांनंतरही मोबदला मिळाला नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. जिगावनंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्त जलसमाधी आंदोलन करणार. यवतमाळच्या वणीमध्ये चक्काजाम आंदोलन. वणीच्या उकणी कोळसा खान प्रशासनाविरोधात आंदोलन. उकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. ठाण्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेट्रोची ट्रायल रन होणार. 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान पहिली ट्रायल रन. क्रेनच्या सहाय्यानं मेट्रो ट्रेनची बोगी मेट्रो लाईनवर चढवली. रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात. भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजेने सुरुवात. गणपतीपुळेमध्ये कोणीही गणपती आणत नाही. धुळ्यातून कोकणवासियांसाठी 325 बसेस पाठवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल. बससाठी 2 ते 3 तास वाट पाहत बसावे लागत असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप. कोकणातील गणपती मूर्तींमध्ये छावा चित्रपटाची झलक. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत गणपती बाप्पांच्या मूर्ती. चंद्रपुरात सेल्फ क्रिएशन ग्रुपची बाप्पा मेकिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न. चिमुकल्यांसह पालकांनी देखील सहभाग नोंदवला. कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गणेश मंडळांवर गुन्हा दाखल. गणेश मिरवणुकीमुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. मंडळाच्या अध्यक्षांसह 6 जणांवर गुन्हा नोंद. भांडूपच्या गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा प्रथम दर्शन सोहळा दिमाखात संपन्न. एका गणेश भक्ताकडून गणरायाला लाखो रुपयांचं चरण अर्पण. मंडळाच्या भव्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहर आणि तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांसाठी पोलीस प्रशासनाकडून आढावा बैठक. पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन आणि पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्याकडून गणेश मंडळांना सूचना. सातारा शहरामध्ये गणेश मंडळांच्या बाप्पाचं उत्साहात आगमन. मानाच्या अखिल भाजी मंडईचा राजा या गणपतीचं उत्साहात स्वागत. ढोल ताशांच्या गजरामध्ये हा आगमन सोहळा संपन्न. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राजकीय पक्षांची मोफत बस सेवा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी बस सेवेचं नियोजन. कलानगरमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून 363 बसेस रवाना. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावातील चैतन्य यादव नौदलामध्ये भरती. ग्रामस्थांची चैतन्याची गावातून मिरवणूक काढली. पिंगोरी गावाची सैनिकांचं गाव अशी ओळख. कोल्हापूरमधील जयसिंहपूरच्या झोपडपट्टी धारकांचे 50 वर्षांचे स्वप्न साकार. झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते कार्डचं वाटप करण्यात आलं. बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षक भरती प्रकरणी गुन्हा दाखल. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जळगावात चौकशी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.